पालकमंत्री पदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कमालीचा वाद भडकलाय। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी रस्त्यावर उतरून टायरची जाळपोळ करत रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंच्या नियुक्तीला विरोध केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्त तरी या नियुक्तीला स्थगिती देऊन वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असला तरी दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत। या वादाचे आता इतरही मुद्द्यांवर पडसाद उमटतायत। शिंदे सेनेकडे असलेल्या परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्यानं अलीकडेच एसटी भाडेवाढीची घोषणा केली। विशेष म्हणजे एक दिवस आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाडेवाढ होणार नसल्याचं जगजाहीर सांगितलेलं असतानाही त्यांच्या नाकावर टिचून हा निर्णय घेऊन अजितदादांना तोंडघशी पाडण्यात आलं। आता अजित पवारांची राष्ट्रवादी त्याचं उपट काढण्याची संधी शोधतीये। एकूणच महायुतीतील या दोन्ही मित्र पक्षात शत्रुत्वाचे नगारे वाजू लागलेले आहेत। त्याचे पडसाद कुठपर्यंत उमटतील या वादामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे का, याबाबत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। विविध सवलतीच्या योजना, वाढता खर्च व कर्मचाऱ्यांचे पगार या कारणामुळे एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून तोट्यात आहे। त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं महिलांचं अर्ध तिकीट जाहीर करून तोट्याचा खट्टा अजूनच वाढवून घेतला होता। या योजनेमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचा दावा महामंडळ करत असलं तरी त्यातून तोटा मात्र वाढतोय हे लपवलं जात आहे। त्यातच एसटी कर्मचाऱ्यांची वाढीव वेतनाची मागणी ही पूर्ण करावी लागल्यानं एसटीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झालेला आहे। त्यामुळे भाडेवाढ हा एकमेव पर्याय सरकारसमोर होता। पण विधानसभा निवडणुकीआधी हा निर्णय घेतला तर त्याचा फटका मतदानातून बसेल अशी भीती असल्यानं निवडणुका होईपर्यंत सरकार थांबलं होतं। आता शिंदे सेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं आलंय, तर त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते भरतसेठ गोगावले यांच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद होतं। निवडणुकाचे निकाल लागून सरकार सेटल होत नाही तोच या दोन्ही नेत्यांच्या खात्यानं 15% एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता। त्याची लगोलग अंमलबजावणी करण्याच्या तयारीही सुरू केलेली आहे। त्याची चर्चाही सुरू झाली आहे। या संदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भाडेवाढीचा तूर्त अजिबात विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। अजून मंत्रिमंडळापुढे भाडेवाढीचा प्रस्ताव आलेला नाही। एसटीला आधी सगळ्यांना चांगल्या बसेस पुरवण्याच्या दृष्टीनं कटाक्षानं प्रयत्न करावे लागणार आहेत। जर उद्या काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस खराब असतील तर लोक म्हणतील कशाची भाडेवाढ करत आहात। त्यामुळे मी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत चर्चा करू आणि यामधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी तूर्त तरी भाडेवाढीचा काहीही निर्णय होणार नसल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं होतं। पण अजित पवारांच्या या भाषणाला 24 तास उलटत नाहीत तोच परिवहन प्राधिकरणानं 15% भाडेवाढीची घोषणा करून 25 जानेवारीपासून हा निर्णय लागूही केला आहे। या निर्णयामुळे अजित पवार मात्र चांगलेच तोंडघशी पडले। पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा अजित पवारांना गाठून विचारलं तेव्हाही त्यांनी अजून भाडेवाढ लागू झाली नसल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। प्रत्यक्षात त्या दिवशी प्रवासी 15% जादा दरानं भाडे भरत होते हे कदाचित अजित पवारांच्या गावीही नव्हतं। अजित पवार म्हणाले, जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना द्यायची आहे अशी आमची चर्चा सुरू आहे। मात्र अंतिम निर्णय अजून झालेला नाही, कारण मुख्यमंत्री पहाटेच परदेशातून आलेले आहेत। हे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घ्यायचे असतात, त्यामुळे त्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यात येईल। शेवटी महामंडळ पण व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेला पण कमी त्रास झाला पाहिजे असा मध्यम मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगून अजित पवारांनी अजून संभ्रम वाढवलाय। यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारणा केली असता आपल्याला तर बुवा याबाबत काहीच माहित नव्हतं असा आविर्भावात त्यांनी हात वर केलेत। भाडेवाढीचे अधिकार परिवहन प्राधिकरणाला असतात, त्या सचिवांनी परस्पर निर्णय घेतलाय, तो लागू झाल्यावरच आपल्याला माहिती झालं। अर्थात एखादी संस्था चालवण्यासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात अशी मखलाशी करून त्यांनी भाडेवाढीचे एक प्रकारे समर्थनही केलंय। एकूणच एकमेकांना अडचणीत आणण्याची, एकमेकांची कोंडी करण्याची स्पर्धा शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू झाल्याचं यावरून दिसून येतं। तुम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाला विरोध केला तर आम्हीही तुम्हाला अडचणीत आणण्याची संधी सोडणार नाही असा एक प्रकारे इशारा शिंदे सेनेनं अजित पवारांना भाडेवाढीच्या निर्णयातून दिल्याचं मानलं जातं। पण
गप्प बसतील ते अजित पवार कुठले हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात नेऊन त्यावर काहीतरी फैसला घ्यायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। जर फडणवीसांनीही शिंदे सेनेच्या खात्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला तर उद्या अजित पवारांचे कार्यकर्ते एसटी भाडेवाढीला विरोध करण्यासाठी आपल्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरले नाही तर आश्चर्य वाटायला नको। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी जर शिंदे सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जाळपोळ करत असतील तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमच्याही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर त्यात बिघडलं कुठे असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जाऊ शकतो। विशेष म्हणजे जर राष्ट्रवादीनं हे आंदोलन हाती घेतलं तर सर्वसामान्य जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळू शकतो। एकूणच एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरून महायुतीत चांगलंच वातावरण तापलेलं आहे। अद्याप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला त्यांचं अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचं लपून राहिलेलं नाही। त्यामुळे आता पालकमंत्री पदाचा वाद व एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावर दोन मित्र पक्षांमध्ये पेटलेल्या या वादावर मुख्यमंत्री काय तोडगा काढतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।